महिलांची प्रतीक्षा संपली. 10 जिल्ह्यात पैसे वाटप सुरू. तर ₹3000 मकर संक्रांतीचा बोनस आज रात्री ठीक 7 वाजता सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये वितरित करण्यात येणार. ही आताची सर्वात मोठी बातमी आहे पहा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मोठी घोषणा. मकर संक्रांतीच्या सणानिमित्त सर्व राहिलेल्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये ही लाभाची रक्कम वितरित करण्यात येत. काही निवडक जिल्ह्यांमध्येच ही पैसे वाटप सुरू करण्यात येणार आहेत. तर त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही, तुम्ही यामध्ये बसता का, किंवा तुमचा फॉर्म ॲक्टिव्ह आहे की रिजेक्ट होणार, हे देखील मी तुम्हाला सांगणार. ही काळजी नाही, सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये लाभाची रक्कम वितरित करण्यात येणार. पण त्या अगोदर त्यासोबतच सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, त्यासोबतच ₹2100 हप्ता वाढून केला ₹3000. म्हणजे आता लाडक्या बहिणींनी काही काळजी करायची नाही. ₹1500 वाढून ₹2100 केलता. तर आता ₹2100 हप्ता काढून ₹3000 करण्यात आलेला आहे पहा. ही आताची सर्वात मोठी बातमी आपल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आपल्या हाती लागली आहे पहा. आताची सर्वात मोठी बातमी आहे. आपण आता नंतर स्क्रीनवरती पाहू शकता. आताची सर्वात मोठी बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना आज ठीक 7 वाजता 7वा हप्ता जमा होणार. मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज कोणत्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही. लाडक्या बहिणींना आज ठीक 7 वाजता आपल्या मोबाईलमध्ये SMS येणार आहे की अकाउंटमध्ये आपल्या लाडक्या बहिणीची रक्कम ही वितरित करण्यात आलेली आहे. पण त्यामध्ये काही निवडक बँकांनाच आदेश आलेले आहेत. त्यासोबतच ₹2100 वाढून 3000 केलेला आहे. तर काही निवडक बँकांनाच आदेश आलेले आहेत. तर निवडक बँकांपैकी काही महत्त्वाच्या 2 बँका आहेत, ते तुम्हाला मी आता सांगणार आहे. तर त्यामध्ये 2 महत्त्वाच्या बँकांमध्ये आपले आधार बँक सेडिंग असणे अत्यंत आवश्यक आहे. या 2 बँकांमध्येच लाभाची रक्कम वितरित करण्यात येणार. तर या 2 बँकांपैकी महत्त्वाची बँकमध्ये म्हणजे पहिली म्हणजे SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, आणि दुसरी म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँक म्हणजे आपली सर्वांची आवडती बँक आहे पहा, इंडियन पोस्ट पेमेंट बँक, ज्यामध्ये अकाउंट खोलल्याच्या नंतर काही क्षणातच आपल्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये लाभाची रक्कम ही येत असते पहा. त्यानंतर आताची आणखी एक आपण महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत पहा. आता आपली स्क्रीनवरती येणारच आहे, आपण पाहू शकता. तसेच आणखी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे ज्या काहीही इथून पुढे सरकारी स्कीम येणार आहे त्या सर्व DBT माध्यमांद्वारेच लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये वितरित करण्यात येणार. त्यामुळे लाडक्या बहिणींनी आधार बँक सेडिंग लिंक आहे की नाही हे देखील चेक करून घेणे, आणि आधार बँक सेडिंग ज्या महिलांची नाही त्यांना लाभाची रक्कम ही वितरित होणार नाही. आणि ही आज आधार बँक सेडिंग कसे चेक करायची हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचा एक सेपरेट व्हिडिओ तुम्हाला आपल्या आय बटनमध्ये येणार आहे, तो व्हिडिओ तुम्ही पहा. पण त्यामुळे सर्व महिलांनी आपली आधार बँक सेडिंग चेक करून घेणे ही आताची सर्वात मोठी बातमी आहे. तर आधार बँक सेडिंग कशी चेक करायची, क्रोमवरती जाऊन आधार बँक सेडिंग टाकून आपला आधार नंबर प्रविष्ट करून त्यावरती एक OTP येतो. OTP रजिस्टर केल्यानंतर आपल्याला लगेच कळून जाते आपली आधार बँकेला लिंक आहे की नाही. किंवा यापेक्षा सर्वात सोपे पर्याय म्हणजे आपल्या जवळील ग्राहक सेवा केंद्रामध्ये जाऊन आपण आपले आधार कार्ड देऊन त्यांच्याकडून आपण चेक करू शकता. व यानंतरही काही लाडक्या बहिणींना काही समजले नसेल तर आपण एक व्हिडिओ त्याचा सेपरेट बनवणार आहोत. तो व्हिडिओ सेपरेट पाहिल्यानंतर लाडक्या बहिणींना कळेल की आपल्या आधार बँक सेडिंग कसे चेक करायचे आहे. त्यासोबतच महिलांच्या खात्यात ₹3000 आणि 3 LPG गॅस सिलेंडर देखील मिळणार. पण त्यामध्ये काही महिलाच पात्र ठरणार, तर काही महिला त्यापासून वंचित राहणार म्हणजे अपात्र ठरणार. तर त्या पात्र महिला कोणत्या आणि अपात्र महिला कोणत्या हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी काही पात्रता व काही अटीप्रमाणे त्या पात्रता आपण जाणून घ्यावा अगोदर. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पहिला पॉईंट म्हणजे लाडक्या बहीण योजनेच्या नाव ज्या लाडक्या बहिणींना याचा फायदा घ्यायचा आहे त्या लाडक्या बहिणींचे उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच त्या लाडक्या बहिणीच्या पात्र फॉर्ममध्ये ॲक्टिव्ह फॉर्म असणे त्यांचा अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे त्यांचा फॉर्म ॲक्टिव्ह आहे की नाही हे देखील त्यांचे महत्त्वाचे आहे. अशाच लाडक्या बहिणींना एक ₹3000 रक्कम आणि 3 LPG गॅस सिलेंडर मिळणार आहे. त्या अगोदर आपण एक लाडकी बहीण योजनेत आणखी एक महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत. फेब्रुवारी महिन्यात केंद्र सरकार बजेट सादर करणार. त्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी काही स्पेशल कोटा असणार आहे पहा. तर लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे पहा. यात आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे की आपण फेब्रुवारी महिन्यात जो काही म्हणजे सरकार बजेट सादर करणार आहे त्यासाठी सेपरेट कोटा आपल्या लाडक्या बहिणींसाठी आपण साईडला ठेवणार आहोत. म्हणजे आर्थिक तिजोरीवरती कोणताही लोड न येण्यासाठी हा निर्णय आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. तसेच आता आपण महत्त्वाची 10 जिल्हे पाहणार आहोत. ज्या जिल्ह्यांमध्ये तुम्ही असता म्हणजे आपण आता ज्या जिल्ह्यांमध्ये तुम्ही राहता तो जिल्हा तुम्ही चेक करून घेणे, आणि तुम्ही ज्या जिल्ह्याचे रहिवासी असणार तो जिल्ह्याचे या लिस्टमध्ये नाव असेल तरच तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभास पात्र ठरणार आहात. ही आताची आणखी एक महत्त्वाची अपडेट आहे. याची सर्वांनी तुम्ही नोंद घ्यावी, आणि DBT माध्यमाद्वारे सर्व राहिलेल्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये लाभाची रक्कम वितरित होणार. तर आपण आता महत्त्वाचे 10 जिल्हे जाणून घेऊयात. लाडक्या बहिणीनं तर आता आपण महत्त्वाचे 10 जिल्हे जाणून घेऊयात. तर त्यामध्ये पहिला जिल्हा नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, परभणी, वाशिम आणि यवतमाळ हे आत्ताचे महत्त्वाचे 10 जिल्हे आहेत. या 10 जिल्ह्यांमध्ये रात्री ठीक 7 वाजता लाभाची रक्कम ही DBT माध्यमाद्वारे सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये वितरित करण्यात येणार आहात. तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी
चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. धन्यवाद.